विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ मुंटक्के सर या YouTube चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 मधील 5वे प्रकरण निर्देशक भूमिती या प्रकरणातील सराव संच 5.1 मधील उदाहरण क्रमांक 3 ते 8 अभ्यासणार आहोत। चला तर मग आपण उदाहरण क्रमांक 3 पाहू। काय आहे उदाहरण? एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A ऑफ -3 4 आणि B ऑफ 1 4 यांच्यापासून समदूर आहे। आता याची उकल पाहत असताना एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की म्हणजे एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक काय असतो? 0 असतो। म्हणून आपण एक बिंदू घेऊ की जो काय आहे एक्स अक्षावर आहे आणि तो बिंदू A आणि B पासून काय आहे समान अंतरावर आहे। म्हणजे समजा आपण बिंदू P घेतला की जो काय आहे A आणि B पासून काय आहे समदूर आहे, की ज्याचे निर्देशक x निर्देशक काय येईल x येईल आणि y निर्देशक काय येईल 0 येईल, कारण तो कसा आहे x अक्षावर आहे। मग आपण PA आणि PB हे अंतर काय करू अंतराच्या सूत्रावरून, आणि हे दोन्ही अंतर कशी असणार आहेत? समान असणार आहेत, कारण तो कसा आहे समदूर आहे हे आपल्याला दिलेलं आहे। चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहू। समजा एक्स अक्षावरील बिंदू P ऑफ x0 हा बिंदू A आणि बिंदू B पासून समान अंतरावर आहे, म्हणून PA बरोबर PB। आता आपण काय करणार आहोत पहा की अंतराच्या सूत्रानुसार PA आणि PB अंतर काढणार आहोत। आता याचा आपण काय करू, दोन्ही बाजूचा वर्ग करू, म्हणजे प्रत्येक वेळेस वर्गमूळाचं चिन्ह लिहिण्याची गरज नाही, म्हणून PA वर्ग बरोबर PB वर्ग। आता या ठिकाणी जर आपण PA, आता P हा काय होईल x1 y1, A साठी काय होईल हा x2 y2 आणि PB साठी हा x1 y1 हा काय होईल x2 y2। ह्या किमती आपण अंतराच्या सूत्रामध्ये ठेवून आपल्याला पुढची पायरी काय मिळेल? कंसात x -3 कंसाचा वर्ग अधिक 0 - 4 कंसाचा वर्ग बरोबर x - 1 कंसाचा वर्ग अधिक 0 - 4 कंसाचा वर्ग। म्हणजे आपल्याला अंतराच्या सूत्रानुसार आपल्याला काय मिळालं? ही पायरी मिळाली। आपण त्याच्यामध्ये काय केलं? डायरेक्ट किमती ठेवल्या। आता पुढच्या पायरीमध्ये काय होतील? ऋण ऋण धन होतील आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट जी आहे ती काय होईल? निघून जाईल। म्हणून x - 3 कंसाचा वर्ग वजा 4 चा वर्ग बरोबर x - 1 कंसाचा वर्ग वजा 4 चा वर्ग। आता या ठिकाणी पहा आपल्याला x - 3 कंसाचा वर्ग x - 1 कंसाचा वर्ग, म्हणजे या ठिकाणी आपल्याला a अधिक b कंसाचा वर्ग हे विस्तार समीकरण वापरावं लागेल, की ज्याचा विस्तार काय आहे a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग। या विस्तार समीकरणाचा वापर करून आपल्याला काय मिळेल? पुढची पायरी x वर्ग अधिक 6x अधिक 9 हा झाला या कंसाचा विस्तार, अधिक वजा 4 चा वर्ग किती येईल? तो 16 येईल बरोबर a वजा b कंसाचा वर्ग, म्हणून x वर्ग वजा 2x अधिक 1 अधिक 4 चा वर्ग किती आला? 16 आला। आता या ठिकाणी पहा ही समान पद निळ्या रंगाने दाखवलेली आहेत, ते काय होतील? समान पद पण समीकरणाच्या विरुद्ध बाजूला। हे पण इकडे काय होतील? अधिक 16 इकडे गेल्यानंतर काय होतील? वजा 16 ते काय होतील? कॅन्सल होतील, म्हणून काय शिल्लक राहिलं? 6x अधिक 9 बरोबर वजा 2x अधिक 1। आता हे जे वजा 2x आहेत हे इकडे आल्यानंतर काय होतील? अधिक होतील, आणि हे अधिक 9 आहेत इकडे आल्यानंतर काय होतील? वजा होतील, म्हणून 6x अधिक 2x बरोबर वजा 9 अधिक 1। या दोन्हींची बेरीज करू। 6 आणि 2 8, 9 मधून 1 गेला वजा 8, म्हणून 8x बरोबर वजा 8। आता हे 8 इकडे गुणिले तिकडे आल्यानंतर काय होतील? ते भागिले होतील, म्हणून x बरोबर वजा 8/8, म्हणून x बरोबर वजा 1। म्हणून a वजा 3 वजा 4 आणि b 1 वजा 4 या बिंदूंपासून समान अंतरावर असणाऱ्या x अक्षावरील बिंदूचे निर्देशक
-1 आहेत, कारण आपल्याला x ची किंमत किती मिळालेली आहे, -1 ही मिळालेली आहे. त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक 4 अभ्यासू. काय आहे उदाहरण? P of -2 Q of 2 R of 2 हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पहा. म्हणजेच उकल पाहत असताना बिंदू P, Q आणि R हे काटकोनाचे शिरोबिंदू आहेत की नाही आपल्याला पाहायचे. आता फक्त समजण्यासाठी मी या ठिकाणी एक आकृती दाखवलेली आहे की ज्यामध्ये त्रिकोण PQR हा एक त्रिकोण आहे. हे जे शिरोबिंदू आहेत पहा PQR हे काटकोन त्रिकोणाचे आहेत की नाही हे आपल्याला कसं कळणार आहे? काय करावं लागेल आपल्याला? बिंदू PQ चं अंतर काढावं लागेल, बिंदू QR चं अंतर काढावं लागेल आणि PR चं अंतर काढावं लागेल. जर या दोन अंतरांच्या वर्गांची बेरीज ही PR च्या अंतराच्या वर्गा एवढी असेल तर ते 3 शिरोबिंदू काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू असणार आहेत, कारण पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. म्हणून सुरुवातीला आपण काय करू? PQR मध्ये PQ, QR आणि PR ची अंतराच्या सूत्राने काढू. आता उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहू. म्हणून P of -2 Q of 2 आणि R of 2 हे दिलेल्या त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. म्हणून अंतराच्या सूत्रानुसार PQ बरोबर वर्गमुळात 2 - 2 कंसाचा वर्ग अधिक 2 - 2 कंसाचा वर्ग. या ठिकाणी हे काय होतील? ऋण होतील. सूत्र न लिहिता मी काय केलं? डायरेक्ट किमती ठेवल्यात. तुम्ही सूत्र लिहिलं तरी चालेल. म्हणून वर्गमुळात 2 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक 0चा वर्ग बरोबर वर्गमुळात 4चा वर्ग. वर्गमुळात 4चा वर्ग किती येईल? तो 4च येईल. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. म्हणून QR बरोबर वर्गमुळात 2 - 2 कंसाचा वर्ग अधिक 7 - 2 कंसाचा वर्ग. आता आपण काय करतो आहोत? QR ची किंमत काढत आहोत. म्हणून बरोबर 0चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर वर्गमुळात 5चा वर्ग. वर्गमुळात 5चा वर्ग किती येईल? 5. याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. यानंतर आपण PR ची किंमत काढू पहा. म्हणून PR बरोबर वर्गमुळात 2 - 2 कंसाचा वर्ग अधिक 7 - 2 कंसाचा वर्ग बरोबर 2 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर वर्गमुळात 16 अधिक 25 बरोबर वर्गमुळात 41. याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू. आता विधान 1, 2 व 3 वरून आपल्याला काय करावं लागणार आहे? त्या 3 विधानांची म्हणजे तिन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज आपल्याला पाहावी लागणार आहे. म्हणून वर्गमुळात 41चा वर्ग बरोबर 41 व 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर 16 अधिक 25 बरोबर किती झाले? ते 41. म्हणून PR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार P of -2 Q of 2 आणि 2 R of 2 हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 5 अभ्यासू पहा. काय आहे उदाहरण? P of 2 - 2 Q of 7 3 R of 11 - 1 आणि S of 6 - 6 हे शिरोबिंदू असलेला चौकोन समांतरभुज आहे का हे ठरवा. म्हणजेच आपल्याला हे जे 4 शिरोबिंदू दिलेले आहेत ते समांतरभुज चौकोनाचे आहेत की नाही हे आपल्याला दाखवायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे की समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? एकरूप असतात. मग या गुणधर्माचा उपयोग करून आपण काय करू? बिंदू P आणि Q मधील अंतर काढू, बिंदू S आणि R मधील अंतर काढू, तसंच PS आणि PR मधील अंतर काढू. म्हणजे चौकोनाच्या 4ही बाजूंची लांबी आपण काढू. मग त्यामध्ये समोरासमोरील बाजू जर एकरूप असतील तर तो काय आहे? समांतरभुज चौकोन आहे. म्हणजेच बिंदू PQR हे काय आहेत? समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत असे आपल्याला म्हणता येईल. आता आपण याचं उत्तर कसं लिहायचं ते पाहू. सुरुवातीला
P ऑफ 2 वजा 2, Q ऑफ 7 3, R ऑफ 11 वजा 1 आणि S ऑफ 6 वजा 6 हे चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. म्हणून समांतरभुज चौकोनात सम्मुख बाजूंची लांबी काय असते? समान असते. म्हणून चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी अंतराच्या सूत्रानुसार काढू. म्हणून PQ बरोबर वर्गमुळात 7 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक 3 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 5 चा वर्ग अधिक 3 अधिक 2 5 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 5 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 25 अधिक 25 बरोबर वर्गमुळात 50. आता या ठिकाणी 50 ची फोड करू. बरोबर वर्गमुळात 25 गुणिले 2, 25 चं वर्गमूळ 5 म्हणून बरोबर 5 वर्गमुळात 2 याला समीकरण नंबर 1 म्हणू. आता आपण QR ची लांबी काढू. म्हणून QR बरोबर वर्गमुळात 11 वजा 7 चा वर्ग अधिक वजा 1 वजा 3 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 4 चा वर्ग अधिक वजा 4 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 16 अधिक वर्गमुळात 16 बरोबर वर्गमुळात 32. याची परत आपण काय करू? फोड करू. म्हणून 16 दुने 32. आता 16 चं वर्गमूळ किती येतं? 4 म्हणून 4 वर्गमुळात 2 याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. यानंतर आपण बाजू RS काढू. म्हणून RS बरोबर वर्गमुळात 6 वजा 1 11 कंसाचा वर्ग अधिक वजा 6 वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 5 चा वर्ग अधिक वजा 6 अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 5 चा वर्ग अधिक वर्गमुळात 5 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 25 अधिक वर्गमुळात 25 बरोबर वर्गमुळात 50. परत आपण या ठिकाणी काय करू? 50 ची फोड करू. म्हणून 25 गुणे 50, 25 चं वर्गमूळ किती येतं? 5 येतं. 5 वर्गमुळात 2 याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू. यानंतर आपण PR ची किंमत काढू. म्हणून PR बरोबर वर्गमुळात 6 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक वजा 6 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 4 चा वर्ग अधिक वजा 6 अधिक 2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 4 चा वर्ग वजा 4 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 16 अधिक वर्गमुळात 16 बरोबर वर्गमुळात 32. या ठिकाणी आपण काय करू? परत 32 ची फोड करून वर्गमुळात 16 गुणिले 2, 16 चं वर्गमूळ 4 म्हणून 4 वर्गमुळात 2 याला आपण विधान क्रमांक 4 म्हणू. म्हणून विधान 1 2 3 व 4 वरून या ठिकाणी आपल्याला विधान 2 आणि विधान 4 म्हणजेच काय की QR बरोबर PR त्याच पद्धतीने PQ बरोबर RS समोरासमोरील बाजू ज्या आहेत त्या काय मिळाल्या? आपल्याला समान मिळाल्या. म्हणून PQ बरोबर RS व QR बरोबर PS. यावरून असे दिसून येते की चौकोनाच्या सम्मुख बाजूंची लांबी काय आहे? समान आहे. म्हणून P ऑफ 2 वजा 2, Q ऑफ 7 3, R ऑफ 11 वजा 1 आणि S ऑफ 6 वजा 6 हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 6 अभ्यास. A ऑफ वजा 4 7, B ऑफ वजा 1 2, C ऑफ 8 5 आणि D ऑफ 5 वजा 4 हे ABCD या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. आता या ठिकाणी ABCD हे काय आहेत? समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. आता आकृतीमध्ये पहा. आकृतीमध्ये माहितीसाठी ABCD हा काय आहे? समभुज त्रिकोण आहे असं आपण समजू. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे? AB ची लांबी काढावं लागेल, BC ची लांबी काढावं लागेल, CD ची लांबी काढावं लागेल आणि AD ची लांबी काढावं लागेल. आणि ह्या जर चारही बाजू समान असतील, चारही बाजूंची लांबी जर समान असेल तर तो काय आहे? समभुज त्रिकोण आहे. म्हणून आपण काय करू? अंतराच्या सूत्रानुसार या चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी काढून ती समान आहे की नाही ते आपण पाहू. आता आपण उत्तर कसं लिहायचं ते पाहू. म्हणून A ऑफ वजा 4 7, B ऑफ वजा 1 2, C ऑफ 8 5, D ऑफ 5 वजा 4 हे ABCD या चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. आपल्याला माहिती आहे समभुज चौकोनात सर्व बाजूंची लांबी काय असते?
समान असते. म्हणून चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी अंतराच्या सूत्रानुसार काढू. सुरुवातीला AB बरोबर वर्गमुळात -1 वजा 4 चा वर्ग अधिक 2 वजा 7 चा वर्ग बरोबर वर्गमुळात -1 अधिक 4 चा वर्ग अधिक 2 अधिक 7 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 3 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग बरोबर 9 अधिक 81 बरोबर वर्गमुळात 90 बरोबर वर्गमुळात 9 गुणिले 10 बरोबर 9 चं वर्गमूळ किती येतं 3 म्हणून बरोबर 3 वर्गमुळात 10. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. आता आपण BC ची किंमत काढू. म्हणून BC बरोबर वर्गमुळात 8 वजा 1 अधिक 5 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर 8 अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक 3 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 9 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 81 अधिक 9 बरोबर वर्गमुळात 90. आता या ठिकाणी परत आपण काय करू 90 ची फोड करू. 9 10 90. आता 9 चं वर्गमूळ घेऊन बरोबर 3 वर्गमुळात 10. याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. यानंतर आपण CD ची किंमत काढू. म्हणून CD बरोबर वर्गमुळात 5 वजा 8 चा वर्ग अधिक वजा 4 वजा 5 चा वर्ग बरोबर वजा 3 चा वर्ग अधिक वजा 9 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 9 अधिक 81 बरोबर वर्गमुळात 90. परत या ठिकाणी फोड करू. 9 10 90. 9 चं वर्गमूळ किती येतं 3 म्हणून 3 वर्गमुळात 10. याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू. आता आपण AD ची किंमत काढू. म्हणून AD बरोबर वर्गमुळात 5 वजा 4 चा वर्ग अधिक वजा 4 वजा 7 चा वर्ग बरोबर वर्गमुळात अधिक 5 अधिक 4 चा वर्ग अधिक वजा 4 अधिक 7 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 9 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 81 अधिक 9 बरोबर वर्गमुळात 90 बरोबर वर्गमुळात 9 गुणिले 10. 9 चं वर्गमूळ घेऊन 3 गुणिले वर्गमुळात 10. याला आपण विधान क्रमांक 4 म्हणू. आता या ठिकाणी पहा की BC ची किंमत, CD ची किंमत आणि AD ची किंमत कशी आलेली आहे समान आलेली आहे. आणि आपण AB ची किंमत पण किती आलेली आहे 3 वर्गमुळात 10 ही आलेली आहे. म्हणून विधान 1 2 3 व 4 वरून AB बरोबर BC बरोबर CD बरोबर AD यावरून असे दिसून येते की चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काय आहे समान आहे. म्हणून दिलेले बिंदू ABCD चे निर्देशक हे ABCD या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 7 अभ्यासू. काय आहे उदाहरण. जर बिंदू L 1.7 आणि M 1.15 यातील अंतर 10 असेल तर x ची किंमत काढा. उकल पाहत असताना आपल्याला दोन बिंदूतील अंतर दिलेलं आहे. म्हणजे अंतराच्या सूत्रानुसार आपण काय करणार आहोत या ठिकाणी x ची किंमत काढणार आहोत. L of x7 बरोबर x1 अधिक y1 M of x15 बरोबर x2 y2 आणि LM ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 10 दिलेली आहे. म्हणून अंतराच्या सूत्रानुसार LM वर्ग बरोबर x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग दिलेल्या किमती ठेवून म्हणून 10 चा वर्ग बरोबर 1 वजा x चा वर्ग अधिक 15 वजा 7 चा वर्ग. आता 10 चा वर्ग किती येईल 100 येईल. आणि या ठिकाणी आपण काय करू आता a वजा b कंसाचा वर्ग हे विस्तार समीकरण वापरून. म्हणून 1 वजा 2x अधिक 1 चा वर्ग आणि यांची बेरीज किती येईल 8 आणि 7 15 म्हणजे अधिक 8 चा वर्ग. म्हणून 100 बरोबर 1 वजा 2x अधिक 1 चा वर्ग अधिक 64. आता या दोन्हींची काय करू बेरीज करू. म्हणून 100 बरोबर x वर्ग वजा 2x अधिक 65. आता या 100 चं काय करू आपण पक्षांतर करू. म्हणून x वर्ग वजा 2x अधिक 65 वजा 100 बरोबर 0. म्हणून x वर्ग वजा 2x वजा 35 बरोबर
शून्य. आता याचे काय करू आपण, अवयव पाडू. अशा दोन संख्या म्हणजे आपल्याला 35 चे अवयव पाडायचे आहेत. 7 35 म्हणजे -7 अधिक 5 हे झाले त्याचे अवयव. म्हणून x - 7 x अधिक 5 बरोबर 0. म्हणून x - 7 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. म्हणून x बरोबर 7 किंवा x बरोबर -5 ही झाली x ची किंमत. म्हणून x ची किंमत 7 किंवा -5 आहे. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 8 अभ्यासू. a of 1 2 b of 1 6 c of 1 अधिक 2 वर्गमुळात 3 4 हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. म्हणजे आपल्याला ABC हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवायचं आहे. आकृतीमध्ये म्हणजेच काय करायचंय आपल्याला, AB ची किंमत बरोबर BC ची किंमत बरोबर AC ची किंमत. म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी समान आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणून उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहू. a of 1 2 b of 1 6 c of 1 अधिक 2 वर्गमुळात 3 4 हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. आपल्याला माहिती आहे समभुज त्रिकोणात सर्व बाजूंची लांबी काय असते, समान असते. म्हणून त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी अंतराच्या सूत्रानुसार काढू. म्हणून AB बरोबर वर्गमुळात 1 वजा 1 चा वर्ग अधिक 6 वजा 2 चा वर्ग बरोबर 0 वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग किती येईल, वर्गमुळात 16 बरोबर 4. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. आता BC ची लांबी काढू. म्हणून BC बरोबर वर्गमुळात 1 अधिक 2 वर्गमुळात 3 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक 4 वजा 6 कंसाचा वर्ग. हे एक एक जे आहेत अधिक 1 वजा 1 हे काय होतील, कॅन्सल होतील. बरोबर वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 चा वर्ग अधिक वजा 2 चा वर्ग. आता या ठिकाणी 2 चा वर्ग किती येईल, 4 येईल. वर्गमुळात 3 चा वर्ग किती येईल, 3 येईल. आणि हे अधिक वजा 2 चा वर्ग किती येईल, 4 येईल. म्हणून बरोबर वर्गमुळात 4 गुणिले 3 अधिक 4 बरोबर वर्गमुळात 12 अधिक 4 बरोबर वर्गमुळात 16 बरोबर वर्गमुळात बरोबर 4. याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. यानंतर आपण AC ची किंमत काढू पहा. म्हणून AC बरोबर वर्गमुळात 1 अधिक 2 वर्गमुळात 3 वजा 1 चा वर्ग अधिक 4 वजा 2 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग बरोबर 4 वर्गमुळात 4 गुणिले 3 अधिक 4 बरोबर वर्गमुळात 12 अधिक 4 बरोबर वर्गमुळात 16 बरोबर 4. याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू. म्हणून विधान 1 2 व 3 वरून बाजू AB बरोबर BC बरोबर AC यावरून असे दिसून येते की त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी समान आहे. म्हणून ABC हा समभुज त्रिकोण आहे.